मी अतिशय येत्या काळामध्ये आज तर चक्क गायकवाड साहेबांच्या पत्नीची तब्येत बरी नसताना सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला सेशनला करण्याची जबाबदारी कशी असते, माणसाला जबाबदार कसं असते, सर्वांनी त्यांचे जोरदार टाळ्या वाजवायचे. मी मॅडमसाठी मंगल कामना करतो. निश्चित त्यांना बरोबर जागतिक बौद्ध धर्म परिषद 2026 संयोजिका पूजनीय प्राध्यापिका भिक्खुनी धर्मदर्शना महादेवी या ठिकाणी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सकल विश्वाला शांतीचा समतेचा मार्ग दाखवणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार राजाश्रय निर्कुलाचे चक्रवर्ती सम्राट अशोक, ज्यांच्या प्रत्येक गुह्यातून आणि अभंगातून जीवन कसं जगावं हे सांगितलं जातं असे संत कबीर संत तुकाराम महाराज, ज्यांनी स्वराज्य संस्थापक घडवलं अशा आई जिजाऊ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय, क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले, संत गाडगे महाराज, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कवींचे कवी महाकवी वामनदादा कर्डक, कालकथित कवी गायक गजानन काका जाधव, कालकथित कवी गायक प्रतापसिंहदादा बरोबर, तसेच बुद्ध धम्म संघाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी विपश्यनेच्या माध्यमातून केला. गोविंद गुरुजी आणि पूजनीय भिक्खू संघ, तसेच यांनी 30 देशातील व भारतातील बौद्ध भिक्खुनी व भिक्खू संघ यांचे विश्वशांती बुद्धविहार अर्थातच भीम टेकडी या ठिकाणी याचं पाचारण केलं आणि आपल्या सर्वांना ही धम्माची अमृतवाणी ऐकायला मिळाली. अशा पूजनीय प्राध्यापक भिक्खुनी धम्मदर्शना महातेरी या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या होऊन जाऊ द्या. माझा आवाज शेवटपर्यंत जात असेल तर शेवटची टाळी आमच्या कानापर्यंत येईल अशा पद्धतीने आपल्या सर्वांच्या टाळ्यांचा प्रतिसाद असू द्यावा. कवी गायक भीमशाही मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळ वारा ही क्रांतिकारी बुद्धाने भीमगीताचा कार्यक्रम आपण यानंतर ऐकणार आहोत. शाहिरांच्याच लेखनातून साकारलेलं कवी गायक भीमशाहीर मेघानंद जाधव यांनी सुंदर असं लिहिलेलं हे गीत तथागत बुद्ध आणि बा भीमाच्या चरणी
नतमस्तक होणार आहे. सुंदर अशा हे वंदन गीत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात साक्षी उपदेशीच्या गोड अशा मधुर अशा स्वरात आपण लगेचच या ठिकाणी करत आहोत. सुरेश दादा भिसे यांच्याकडून सुद्धा 1100 रुपयाचं दमदान आलं, त्यांना सुद्धा धन्यवाद. नमो बुद्धाय, जय गुरु. हो
धन्यवाद आपल्या सर्वांच्या लाख मोलाच्या टाळ्यांबद्दल. दिला मार्ग सत्याचा नवा, जगण्याचा स्वाभिमान आम्हा. तथागता बा भीमा, कोटी कोटी हे वंदन तुम्हा, कोटी कोटी हे वंदन तुम्हा. आणि या सुंदर अशा शाहिरांच्या लेखनातून साकारलेल्या छान अशा वंदन गीताने या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि नक्कीच आपण सर्वजण 14 ऑक्टोबर 1956ला जो बुद्धांचा सद्गुण विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हा सर्वांना दिला. आणि तुम्ही आम्ही सर्वजण त्रिशरण, पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग हे सर्व काही पालन करण्याकरता आणि त्यातीलच धम्मामृत ऐकण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी जागतिक बौद्ध धम्म परिषद 2026 भीम टेकडीला या ठिकाणी पूजनीय प्राध्यापिका भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी यांनी संबंध देशभरातून जे भिक्खू आणि भिक्खुनी उरले आहेत त्यांना ऐकण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आणि हा संध्याकाळचा सुंदर असा हा सांस्कृतिक कार्यक्रम कवी गायक भीमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळवारा आपण सर्वजण या ठिकाणी ऐकत आहात. पुनश्च एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. आणि वळूयात याच ठेवल्या एका सुंदर अशा गीताकडे वळत असताना एक प्रसंग मला खरं तर या सुंदर अशा बुद्धगीतानंतर आठवतो आणि नक्कीच सर्वांनी लक्ष देऊन ऐकावा असा हा प्रसंग आहे. कल्याण मासिकामध्ये छापून आलेला 1962चा हा प्रसंग आहे. 1962 मध्ये भारत आणि चीन या दोन देशाचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर दोन्हीकडचे सैनिक घायल पडलेले, पण शेवटी कितीही केलं तर सैनिक जरी असला तरी तो माणूस असतो. आणि आपल्या भारतीय एका सैनिकाला त्यावरती दया आली आणि त्या दयापोटी चहा घेऊन एका चीनी सैनिकाकडे जो घायाळ आहे त्याकडे तो गेला आणि लीजिए भाई चाय लीजिए असं म्हणतात. शेवटी दुश्मन दुश्मन असतो, शत्रू शत्रू असतो आणि त्याच्यातलं शत्रुत्व जागृत झालं आणि त्याच्याकडचा एक चाकू होता. तो चाकू त्यानं आपल्या भारतीय सैनिक जो आहे त्याच्या पोटात उपसण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा तो उपसला गेला. त्याच्यामध्ये तोही घायल झाला, दोघेही पडले आणि मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये दोघांनाही घेऊन गेले. दोघांवरती उपचार करण्यात आले आणि उपचार केल्यानंतर दोघेही शुद्धीत आल्यानंतर पुनश्च आपला जो भारतीय सैनिक आहे तो परत चहा घेऊन त्या चीनी सैनिकाकडे गेला आणि म्हणाला, उस दिन आपने चाय नहीं पी, लीजिए आज तो चाय लीजिए. आणि असं म्हटल्यानंतर शेवटी माणूस आहे आणि त्याचं हृदय पाजरलं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि त्यावेळी त्याच्या तोंडून हे वाक्य निघलं. काय वाक्य असेल? नक्कीच सर्वांनी लक्ष देऊन ऐकावे की तो सैनिक म्हणाला, चीनी सैनिक, कि आज मैंने ये जान लिया है, आज मैंने यह जान लिया है कि मेरे भगवान बुद्ध ने भारत में क्यों जन्म लिया है. आणि त्या बुद्धाचे आपण सर्व पाईक आहोत म्हणून पंचशिलावर आरूढ होऊन आपण सर्वजण चालण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. आणि म्हणून याच ठेवल्या एका सुंदर अशा गीताकडे पुनश्च एकदा वळूयात. गाते मी स्वतः राहुल या स्वरमंचावर अर्थातच कवी गायक भीमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळवारा आपण ऐकत आहात. की महाकवी वामनदादा कर्डक यांनी जगातील सगळ्यात मोठं नातं सांगितलं आणि माझ्या मताने तर जगातील सगळ्यात मोठं नातं जर कुठलं असेल तर आईचं नातं आहे. आणि महाकवी वामनदादा कर्डकांनी विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आई म्हटलेलं एक सुंदर असं गीत आपल्या सर्वांच्या सेवेत या ठिकाणी सादर करतोय मी स्वतः राहुल. तथागता समा माऊली दुजी नाही, त्या बोधी वृक्षा समान सावली दुजी नाही. करुणा थोर तुझी त्याहुरी दुजी नाही, अशी निर्मळ नदी या जगामध्ये दुजी नाही. वामनदादा काय म्हणतात? चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची
सातड्याची छाया कापराची गाया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया सातड्याची छाया कापराची गाया सातड्याची छाया कापराची गाया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया सोचितल चारा देत होता सारा सोचितल चारा देत होता सारा आईचा उभारा देत होता सारा आईचा उभारा देत होता सारा आईचा उभारा देत होता सारा भीमाई परी चिला पिलवरी भीमाई परी चिल्या पिलवरी अंग पांघराया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा आता लोपली निराशा सात कोटी मध्ये विकासाच्या आधी 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया शायर म्हणतो कि ज्ञान से अपने जुल्म को मिटा दिया ज्ञान से अपने जुल्म को मिटा दिया इंसान बनाकर हमें इंसान में मिला दिया अरे नेते तो बहुत थे सबको ये सिला दिया और मेरे बाबा साहब अम्बेडकर ने इस भारत देश का इतिहास बदल दिया इस भारत देश का इतिहास बदल दिया म्हणून हा काही वाचनाचा काय म्हणतात त्या शेवटच्या आठवड्यात? झाले नगने ते मलाईचे धारे झाले नगने ते मलाईचे धारे वामनच्या मनी येते जुन्या आठवणी झुंज दिल खरी रामकुंडवरी झुंज दिल खरी रामकुंडवरी दगड गोटी खाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया गाणं आवडतंय आपल्या सर्वांना पण तालासोबत आपल्या सर्वांच्या टाळ्या होऊन जाऊ द्या कारण की आपण सर्वजण बाबासाहेबांना आई बाप सर्वस्व आपण मानतो आणि महाकवी वामनदादा कर्डक यांनी सगळ्यात मोठं नातं आईचं सांगितलं म्हणून वामनदादा कर्डक एका ठिकाणी म्हणतात की काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता
लेकरांची जशी माता भीम माझा तसा होता, भीम माझा तसा होता. म्हणून चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माऊलीची माया होता माझा भीमराया. धन्यवाद आपल्या सर्वांच्या लाख मोलाच्या या टाळ्यांबद्दल. भीम शाहीर विठ्ठल उमप यांचे शिष्य या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सुखदेवजी जाधव आणि त्यांची ना विश्वजा जाधव, जी इंडियन आयडलमध्ये आपण सर्वांनी जिला बघितलं, त्याचे आजोबा या ठिकाणी आहेत. तर मी त्यांना विनंती करतो, आदरणीय आमचे काका सुखदेवजी जाधव यांना विनंती असेल, काका आपण स्टेजवरती यावं. या ठिकाणी हा सुंदर असा कार्यक्रम, ज्यामध्ये एक सुंदर असं गीत आपण या ठिकाणी घ्यावं अशी मी आपणास विनंती करतो. आणि नक्कीच म्हणेल, आपण सर्वजण बसलेले असतात स्वाभिमानानं, अभिमानानं, न्यायानं आणि स्वातंत्र्यानं आपण फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे ज्या आपल्या सर्वांच्या मानाताट आहेत, त्या नक्कीच बाबासाहेबांमुळे, ज्या बाबासाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वांना बुद्धांचा हा सद्धम्म दिला, ज्या धम्मावर चालण्याकरता तुम्ही आम्ही सर्वजण नक्कीच दररोज प्रयत्न करतो. म्हणून नक्कीच म्हणेल की यकीनन अगर भीम ना होते तो ये खुशियों का सिलसिला न होता, यकीनन अगर भीम ना होते तो ये खुशियों का सिलसिला न होता. बेरंग रहती है दुनिया और आसमान का रंग नीला नहीं होता, भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, भारत तो कब का कंगाल हो जाता यारो. घर से मेरे भीमराज जैसा ईरान मिला होता, ईरान मिला होता, ईरान मिला. आणि नक्कीच यानंतर मी आमचे काका सुखदेवजी जाधव यांना विनंती करतो, कृपया तर या ठिकाणी यावं. तत्पूर्वी एक चेक आपण या ठिकाणी घेऊया. दादा एक चेक घेऊ.
सरांनी आणि अगोदरचे तिकीटचे अध्यक्ष एक 8 महिने त्याला काय केलं आणि त्याच्या मूर्तीचं उद्घाटन मला तिबेटी लोक सगळे एकदा मोबाईलकडे बघायचं त्यांच्याकडे बघायचं म्हणजे आम्ही 10-12 गेलो ना सर्वांना सविनय जय भीम. या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने या धम्म परिषदेच्या कार्यक्रमासाठी आला आहात. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि विशेष आमचे चिरंजीव असमान आजच्या घडीला या ठिकाणी आयुष्यमान लोकशाहीर मेघानंद जाधव यांनी मला ही सुवर्ण संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी जास्त बोलणार नाही कारण आपला वेळ कमी आहे. आपल्याला मेघानंद जास्त ऐकायचं आणि म्हणून आधी पूजनीय बंदे घरास वंदावी बंदे लोभात माणसाची तृप्ती कुठेच नाही. लोभात माणसाची तृप्ती कुठेच नाही. कर्माविना दुःखाची मुक्ती कुठेच नाही. सत्यात शोध राहुल म्हणजेच बुद्ध आहे. सखोल अशी ज्ञानाची प्राप्ती कुठेच नाही. सखोल अशी ज्ञानाची प्राप्ती कुठेच नाही. ऐकूया आणि विशेष या ठिकाणी महिला वर्ग उपासिका वर्ग बहुसंख्येने दिसतात आणि म्हणून मी एक त्यांच्यासाठीच एक गीत गाणार आहे. काही चुकलं मुकलं मला आपण आपल्या लेकरासमान समजून घ्याल गोड मानाल अशी आशा व्यक्त करतो आणि मला येऊच देणार ना आजमध्ये सकाळी बाजमध्ये सॉरी मी सगळ्यांना माफी मागतो. आपला वेळ घेतो कारण काय रनिंग आता 73 आहे आणि हा छंद आहे तो जोपासण्याचा माझा प्रयत्न आहे आणि म्हणून ही सगळी जुळवाजुळव करणार आणि ही मंडळी मला सांभाळून घेतील अशी आशा करतो. राजेंद्रजी निकाळजे यांच्याकडून 5,000 रुपयाचे धम्मदान आले. धन्यवाद. बुद्ध धम्म पंचशील बुद्ध धम्म पंचशील जीवनाचे सार बाई जीवनाचे सार जीवनाचे सार जीवनाचे सार होई मानव उद्धार ग माय बघिले मानव उद्धार ग माय उद्धार मानव उद्धार ग मानव उद्धार मानव
केला तुम्हा आपण सर्वांनाच माहिती आहे, मी सांगण्याची गरज नाही आणि मी बोलणारही नाही. आता मी फक्त गाणंच गातोय. धर्मग्रंथ चाळले आणि चाळले पुराण, चाळले पुराण, चाळले पुराण, चाळले पुराण, चाळले पुराण, चाळले पुराण, अहो चाळले पुराण. त्यात वर्णभेद सार खोटच तरी उपाशीच तुला ऐक माझी बाई, उपाशीच राहतो ग माय बघेली, तरी उपाशीच राहतो ग माय बघेली. ऑक्टोबर त्या 56 सालात, 56 सालात, 56 सालात, ऑक्टोबर त्या 56 सालात, 56 सालात, 56 सालात, 56 सालात दिली दीक्षा गेलं हाल ग माय बघेली, दीक्षा गेलं हाल ग माय बघेली, दीक्षा गेलं हाल ग माय बघेली. काय आपल्या सर्वांच्या जोरदार झाल्या पाहिजे गागान करता. वय नसतानाही एवढं सुंदर प्रबोधनाचं गाणं गाणं सोपं नाही. वा क्या बात, धन्यवाद. मी शरण पंचशील प्रतिज्ञा बावीस, प्रतिज्ञा 22, प्रतिज्ञा 22, शरण पंचशील बावीस, शरण पंचशील प्रतिज्ञा बावीस, प्रतिज्ञा 22, प्रतिज्ञा 22, प्रतिज्ञा बावीस. अरे दिल्या लाखो बांधवास ग माय बघेली, लाखो बांधवास ग माय बघेली, लाखो बांधवास ग माय बघेली. पंचशील जीवनाचे सार, पंचशील जीवनाचं सार, जीवनाचे सार, जीवनाचं सार, जीवनाचे सार. होई मानव उद्धार ग माय बघेली, 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 मानव उद्धार ग माय बघेली.
धन्यवाद. या झालेल्या गीतात इथे स्थानपण 100 रुपयांचं मानधन काकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सर्वांच्या त्यामुळे. काय गोड गाणं काकांनी खरंच या ठिकाणी सुंदर अशा गोड अशा स्वरात गायले. जावळे आई यांच्याकडनं पुन्हा एकदा काकांसाठी धर्मदान आले एकदा जोरदार टाळ्या जावळे आईसाठी. तुम्हाला दाखवतो इथेच बसलेला होता. असं म्हणतात की 50 नंतर खरं तर आवाज गायब होत जातो, परंतु काकांचा आवाज खरंच सुंदर असा खुलला आहे. आणि म्हणून सुंदर असं एक गीत, प्रबोधनाचे गीत, त्यातून धूम्रपान असेल, दारू असेल, या व्यसनाकडे वळू नका आणि बुद्ध धम्माकडे वळा, हे सांगणारं सुंदर असं गीत आपण या ठिकाणी काकांच्या गोड अशा मधुर अशा स्वरात ऐकलेलं आहे. आणि जास्त वेळ नाही घेता पुनश्च एकदा एका सुंदर अशा गीताकडे वळूयात, कारण की आज आपण जागतिक बौद्ध धम्म परिषद 2026 ज्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी धम्मदेशन ऐकण्याकरता आणि सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम, कवी गायक भीमशाहीर मेघानंद जाधव पासून परिवर्तनाचा वादळ वारा आपण सर्वजण वेळेत वेळ काढून या ठिकाणी आलेला आहात. आणि त्याचा आनंद आणि प्रबोधनाची गीतं आपण नक्कीच श्रवणीय पद्धतीनं आपल्या सर्वांच्या जोरदार अशा टाळ्यामध्ये या ठिकाणी ऐकत आहात. म्हणून यानंतर पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरात महाराष्ट्रातील ख्यातनाम गोड गायचा गायक स्वप्नील जाधव याच्या गोड अशा मधुर अशा स्वरात यानंतरच सुंदर असं गीत. आणि त्यानंतर मी लगेच भीमशाहीर मेघानंद जाधव यांना विनंती करेन की आपण यावं. धन्यवाद भाई. हा, ठीक. हा. हा, ठीक. हा. सुंदर असं आजच्या दिवशी असायचं विषयाचं गीत लोककवी महाकवी वामनदादा कर्ड यांच्या धारदार लेखनानं साकारलेलं हे गीत आपल्या सेवेत सादर करण्याचा प्रयत्न करतो. सर त्रास होणार येणं जाणं लोक चालू आहेत ते बघा हे बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी, सावली गोड तुझी, सावली गोड
तुझ्या बळी डुलवावे बोधी वृक्षबंध तुझ्या बळी डुलवावे बोधी वृक्षबंध तुझा बळी डुलवावे. ठाई ठाई तुझे गोमतूत फुलवावे ठाई ठाई तुझे गोमतूत फुलवावे बोधी वृक्षबंध तुझ्या बळी डुलवावे बोधी वृक्षबंध तुझा बळी डुलवावे. बोधी वृक्षबंध तुझा बळी डुलवावे. मुळी नाहीत पुन्हा मुळी नाहीत पुन्हा बनावी मोड तुझी मुळी नाहीत पुन्हा बनावी मोड तुझी मोड तुझी मोड तुझी सावली गोड तुझी सावली गोड सावली गोड तुझी सावली गोड. सावली गोड तुझी सावली गोड. व्हिडिओ आम्हाला लिहित आहे प्रेरणा तूच इथे भावी आता वामनची प्रेरणा तूच इथे भावी आता वामनची प्रतिभा पावसात धावी आता प्रतिभा पावसात धावी आता वाहनाची. प्रतिभा पावसात धावी आता वाहनाची. प्रेरणा तूच इथे भावी आता वामनची प्रेरणा तूच इथे भावी आता वामनची प्रतिभा पावसात धावी आता प्रतिभा पावसात धावी आता वाहनाची. प्रतिभा पावसात धावी आता वाहनाची. पदरे तुझला गाणी गोड तुझी पदरे तुझला गाणी गोड तुझी गोड तुझी गोड तुझी सावली गोड तुझी सावली गोड सावली गोड तुझी सावली गोड. सावली गोड तुझी सावली गोड. बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी बोधी वृक्ष मला लागली ओढ तुझी ओढ तुझी ओढ तुझी आता आवडते ना शेवटपर्यंत सर्वांना काय अर्थ आहे? सावली गोड तुझी सावली गोड सावली गोड तुझी सावली गोड. सावली गोड तुझी सावली गोड. सावली गोड तुझी सावली गोड. सावली गोड तुझी सावली गोड सावली गोड तुझी सावली गोड जे धम्मसेवक आहेत त्यांना विनंती असेल कृपया स्टेजवरील जे कलावंत आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था कृपया करून द्यावी अशी विनंती असेल धम्मसेवकांना. इथे जे धम्मसेवक आहेत त्यांना विनंती असेल कृपया पाण्याची व्यवस्था स्टेजवरती करून द्यावी. आणि ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं स्वयंसेवक असतील ना, कोर कमिटीचे पदाधिकारी यांनी सर्व कलाकारांसाठी कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी वरती यायचं आहे. आपण सर्व कलाकारांचा सन्मान करणार आहोत. कोर कमिटीचे पदाधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड साहेब असतील, बस्ते साहेब असतील, आमचे खंदारे साहेब असतील, तायडे बाबा असतील, गवडे बाबा असतील, आमच्या महिला मंडळ असतील, सर्वांनी या. आपण कलाकारांचा सन्मान करूया या ठिकाणी. आणि म्हणून सुंदर अशा आशयाचं सुंदर असं गीत आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे. आणि यानंतर ज्यांना ऐकण्याकरता आपण सर्वजण असलेले आहात, ज्यांची वाट आपण सर्वजण बघत आहात, कवी गायक धैमशाही मेघानंद जाधव होते की महाकवी आमदार कनक यांच्या पावलावरती पाऊल देऊन चालण्याचा प्रयत्न आणि नक्की महापुरुषांचे विचार या मातीमध्ये रुजवण्याचं काम दिवस रात्र करतात. आणि एक दोन गीतानंतर या ठिकाणी लय बळ आलं गीत कोणी कोणी ऐकलं? एकदा हात वरती करा. लय बळ आलं गीत कोणी कोणी ऐकलं? एक, दोन, तीन, चार, पाच. पाठीमागे नाही ऐकलं का?
त्याचे गीतकार आपल्यामध्ये आहेत प्रकाश जाधव काका. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मेघाने आणि शाहिरांची एक दोन गाणे या झाल्यानंतर बंधू या. या ठिकाणी त्यांनाही विनंती असेल. त्याचप्रमाणे कोर कमिटी पदाधिकारी व गायक प्रल्हाद गवळी, संपादक धर्मप्रचार जय भीम नगर. शाहीर मेघानंद जाधव यांना विनंती आहे कृपया स्टेजवरती लवकरात लवकर यावं. आणि या ठिकाणी हे सुंदर असं नेहमीच आयोजन आणि नियोजन संस्कृती करत असतात अशाच कोर कमिटीचे सुनीती दांडगे बोरगावकर, त्यांच्या सुयोग्य पत्नी ज्योतिबेनी यांना विनंती करतो कृपया आपण स्टेजवरती यावं. ब्लॅक यांचे इंटरव्ह्यू घ्यायचे ना. कमी आहेत का? नेक्स्ट आहे मी नाही फोन नंबर आहे ना एक ओळखीचं भेटलं त्याच्याकडून फक्त मिळतात नाही त्याच्यावर तो भेटत होतो चांगला साईडला दुकान त्याला बोलायला कोणी येणार. सर्व कलाकारांचं स्वागत या ठिकाणी आम्ही कोर कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी करत आहे. सर्वात जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी मेघानंद जाधव अथाच कष्टातून आता या काळात इलेक्शनमध्ये नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांची निवडणूक झाली. त्यामुळे विशेषपणाने तुम्ही म्हणा जवळ एकच आमदार, त्यासाठी आम्ही हा कोर कमिटीच्या वतीने तुमचा सन्मान करत आहोत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. राहत होते त्यांच्या बाजूला या साईडला जो उभा होता तो माणूस का? हां हां तोच ना, तो बाजूला उभा होता मग तो उभा होता. आणि नक्कीच आपण सर्वांनी या ठिकाणी आपण सर्वजण आलेला आहात तर दानाची पारमिता जी आहे ती दानाची पारमिता आपण सर्वांनी नक्कीच या ठिकाणी पूर्ण करायची आहे. आपल्या परीनं जेवढं काही जास्तीत जास्त देणं होईल, कारण की हा खर्च आपण बघत आहात कमी नाही. एवढा महागातला सुंदर मंडप आहे, व्यवस्था आहे भोजनाची. तर विनंती असेल आपल्या सर्वांना, तर आपणा सर्वांना विनंती असेल होता होईल तेवढं धम्मदान आपण या ठिकाणी जागतिक बौद्ध धम्म परिषद 2026 या ठिकाणी आपण करायचं आहे. या ठिकाणी सर्व कलावंताचा सत्कार माताजी करत आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम सिंथ वादक आमचे अरविंदजी यांना विनंती असेल आपण समोर यावं. अरविंद राजवंशी यांचा सत्कार या ठिकाणी होता. मी नंतर इथं झाला यानंतर साक्षी उद्देश आहे, सुंदर असा गोडासा आवाज. त्यानंतर स्वप्नील जाधव आहे, अमोल जेठे आहे, मी आहे स्वतः राहुल.
शाहीर मेघानंद जाधव आहेत आणि हा संच या संचाकरता एकदा जोरदार काळ्या आपल्या सर्वांच्या होऊन जाऊ द्या. जे मोठे बंधू महाराष्ट्रातील श्रीकृष्ण गायक संगीतकार राहुल रेड्डी यांच्यासाठी एकदा उत्कृष्ट असं निवेदन या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोनसाठी. राम वाटत या ठिकाणी आमचे काका यांचं गीत लय पळालं माझ्या दुबळ्या पोराकर या गीताचे मुख्य गीतकार प्रकाश जाधव काकांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं. होय बाबा जाऊ का पुढे प्रकाश जाधव सर यांचा या ठिकाणी माताजींच्या हस्ते सन्मान होतोय. हां बघतो हां बघतो. पूजनीय प्राध्यापिका भिक्खुनी धर्मदर्शना महाथेरी यांच्याकडनं या ठिकाणी प्रकाशजी जाधव यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्या सत्काराचा स्वीकार त्यांनी करावा अशी मी विनंती. कारण की सुंदर असं गीत नक्कीच आपल्या सर्वांच्या ओठावरती आणि आपल्या सर्वांच्या हृदयात छान असं गीत या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीच ऐकत असतो. मंजुषाजी यांनी गाऊन अजरामर केलेलं आहे. तर ती जी लेखणी आहे ती छत्रपती संभाजीनगरची लेखणी आहे आणि प्रकाश जाधव यांच्या लेखणीतून साकारलेलं आहे सुंदर असं गीत. या ठिकाणी शाहिराचे दोन गीत झाल्यानंतर आपण या ठिकाणी सर्वांना विनंती करतो प्रकाश जाधव काकांचा सन्मान करावा. धन्यवाद. बोलूयात जास्त वेळ न घेता ज्यांना आपण ऐकण्याकरता या ठिकाणी आवर्जून असुसलेले आहात कवी गायक भीमशाही मेघानंद जाधव यांच्याबद्दल मी नेहमी म्हणत असतो की बा भीमाच्या विचाराने रान पेटवलं, बा भीमाच्या विचाराने रान पेटवलं, त्याच विचाराने जाऊन तू उठवलं वारे मेघानंदा तुझ्या लेखणीची कमाल. तू काय आहेस हे तू तुझ्या भीमगीतातून दाखवलंस, हे तू तुझ्या भीमगीतातून दाखवलंस. कवी काय भीमशाहीर मेघानंद जाधव यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शाहीर संपूर्ण महामानवाचे चरित्रीवार बंधन, संपूर्ण महामानवाचे चरित्रीवार बंधन. महाराष्ट्रातील ख्यातनाम लोककवी संगीत योगी 21व्या शतकातील संत तुकाराम महामेरू संगीत महर्षी कवी केलेली गायकांचा गुणगळ्याचा कंठमणी कवी गायक दिग्दर्शक प्रेमदास संगीतकारांच्या गळ्यातील दोन आदरणीय माझ्या वडिलांचे पिता गुरुजी आम्हा संपूर्ण तमाम कलावंतांचे गुरुची गुरु माझे आजोबा महाकवी अहमद कर्णक. भारता तू कशाचा महान तुझ्याच घटकाराचा होतो इथे अपमान रे. तुम्ही कितीही लावा शक्ती, तुम्ही कितीही लढवा युक्ती, तुम्ही करारे किती हल्ला मजबूत भीमाचा किल्ला. या दोन्ही गीताचे कवर्य ज्यांच्या आवाजात महाकवी अहमद कर्णकांच्या धारदार लेखणीत तुफानातले दिवे आम्ही हे गीत गाजतंय. असे कालकथित माझ्या वडिलांचे छोटे बंधू माझे काका गुरुरे बिजान जाधव यांचे चरित्रीवार वंदन, ज्यांनी मला घडवलं. कालकथित माझे वडील गुरुवर्य गायक बाबुराव जाधव प्राध्यापक पुत्ररत्न रीतकर सर माझी जन्मदात्याई. या ठिकाणी आमचे काका मुंबईवरून आलेले आहेत सुखदेव जाधव काका, तसेच आमचे प्रकाश जाधव काका यांचे जन्मस्तुक होतो. भिक्खू संघाचे जन्मस्तुक होतो वंदन करतो आणि गीताला सुरुवात करतो. आज जागतिक धम्म परिषदेचा 3रा दिवस आहे, बरोबर आहे. आपण मोठ्या उत्साहामध्ये या 3 दिवसापासून या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबतायत. माताजींचा जे संयोजन केलेलं माताजीने संपूर्ण कोर कमिटीने या कोर कमिटीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा एवढा ऐतिहासिक महाराष्ट्रामध्ये कुठं झालेला प्रोग्राम नाही. हा पहिला प्रोग्राम मला बघायला मिळतोय माताजी. या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका पूजनीय प्राध्यापकी भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी या माताजींसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. कारण की एवढा मोठा कार्यक्रम करणं जोग नाही आहे. मी 15-20 दिवसापासून कंटिन्यू बघतोय लाईव्ह मध्ये कार्यक्रम चालू आहेत, धम्मदेशनाही सुरू आहेत आणि मिटिंग सुद्धा सुरू आहेत. जो कार्यक्रम करतो त्याला कळत असते की काय कार्यक्रम असतो. आपण फक्त येऊन बसतो निमित्ताने बघत असतो. काय काय अडी अडचणी माताजींना माहित आहे. माताजी 1 वर्षापासून आम्ही निवडणुकीमध्ये गडबडीत होतो. माताजी त्या घाई गडबडीत सुद्धा आल्या माझ्या ऑफिसला भेटल्या की मेघाला तुम्हाला शुभेच्छा आहे. आम्हाला काही प्रचार करता येत नाही पण तुम्हाला आशीर्वाद आहे.
माझ्या मिसेसला याच प्रभागामधनं 6,358 मतदार पडत 6,362 आणि विजय धनत्री सर्व 25 असते जातात. आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो की तेव्हा सुरुवात करतोय. बाबांकडे बाबा हात असताना लिहिलेली कमाली आपल्या सेवेत सादर करण्याचा प्रयत्न करतोय. बाबांना म्हणतायत, मैंने भीमराव का फौलाद का सीना देखा, मैंने भीमराव का फौलाद का सीना देखा, सितम से लड़ते इंसान का जीना देखा. मैंने भीमराव का फौलाद का सीना देखा, सितम से लड़ते इंसान का जीना देखा. देखा बाबा भीम वालों के गले में एक गौतम और एक भीम नगीना देखा. म्हणून सांगणार बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली मामासरांना बुद्धाचा विज्ञान धम्म दिला. म्हणून सांगणार आज भीमजी से मिला नागपूर तुझे भीमजी का वास्ता, चल नागपूर तुझे भीमजी का वास्ता, चल नागपूर तुझे भीमजी का वास्ता. भीमजी से मिला हमें, भीमजी से मिला हमें, भीमजी से मिला हमें गौतम का रास्ता. चल नागपूर तुझे, चल नागपूर तुझे भीमजी का वास्ता, चल नागपूर तुझे भीमजी का वास्ता, चल नागपूर तुझे भीमजी का वास्ता. इसलिए कहना है माझे मानवीय प्रताप सिंह सुने गाना भंडा, नफरत भरे दिल में हमने प्यार को पलते देखा है, नफरत भरे दिल में हमने प्यार को पलते देखा है. सच्चाई की राह पर हमने झूठों को भी चलते देखा है. आज गुलशन में तो फूल खिलते हैरानी की बात नहीं, क्योंकि हमें बुद्ध के नगरी में कांटों को खिलते देखा है. मैं भी चला तू भी चल, साथ हमें जाना है, साथ हमें जाना है, साथ हमें जाना है. हिम्मत मेरे दीक्षा ली वही दीक्षा लेना है, वही दीक्षा लेना है, वही दीक्षा लेना है. मैं भी चला तू भी चल, साथ हमें जाना है, साथ हमें जाना है, साथ हमें जाना है. हिम्मत मेरे दीक्षा ली वही दीक्षा लेना है, वही दीक्षा लेना है, वही दीक्षा लेना है. चल यार तू भी चल हो, चल यार तू भी चल, चल यार तू भी चल, वो बूढ़ा चला रास्ता. चल नागपुर
मज की राह पर जो भी यहाँ चलता है, एक एक बहुजन बुद्ध हुआ मिलता है। हिम्मत की राह पर जो भी यहाँ चलता है, एक एक बहुजन बुद्ध हुआ मिलता है। ले ले रोटी अपने साथ, ले ले रोटी अपने साथ, ले ले रोटी अपने साथ, करेंगे सुबह नाश्ता। चल नागपुर तुझे भी मजे का वास्ता, चल नागपुर तुझे भी मजे का वास्ता, चल नागपुर तुझे भी मजे का वास्ता। बुद्ध का ये धम्म हमको भीम ने दिलाया है, हिंसा को हिंसा से भीम ने मिलाया है। बुद्ध का ये धम्म हमको भीम ने दिलाया है, हिंसा को हिंसा से भीम ने मिलाया है। विज्ञान का बुद्ध धम्म, विज्ञान का बुद्ध धम्म जग में सारे बसता। चल नागपुर वामनगड बाबा आहेत असताना लिहिली कव्वाली आहे। या कव्वालीमध्ये वामनगड बाबाचं नाव आहे काका। असा निस्वार्थी महाकवी की ज्या महाकवीने बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार खेडोपायी डोंगरदरी वस्ती ताट्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केलं। मी वामनगड बाबांच्या माझ्या वडिलांच्या चैत्याला ज्यावेळेस सकाळी बुद्ध बाबासाहेबांना वंदन करत होतो त्यावेळेस वामनगड बाबांच्या आणि माझ्या वडिलांच्या चैत्य ज्या बुद्ध धम्म चैत्य म्हणले जातात, आपण मराठीमध्ये त्याला समाधी म्हणत असतो। ते चैत्याला ज्यावेळेस मी वंदन करत असतो दोन लाईनी मी नेहमी म्हणतो, भारतामध्ये वामनगड 4 ठिकाणी चैत्य गंगा। सर्वात पहिले बनले गेले गंगाखेडमध्ये विलासराव जेवले समाजसेवक यांच्या फार्म हाऊस वरती वामनगडाचं चैत्य। दुसरं माझ्या घरी या ठिकाणी भीमनगर भाऊसिंगपुरा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक महानगरीमध्ये आहे। तिसरं भागवल्यामध्ये आणि वामनगडाकडे सर्वात जास्त वास्तव्य होतं बुलढाण्यामध्ये, आणि चौथं यवतमाळला आहे। असा निस्वार्थी महाकवी की ज्या महाकवीने बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार खेडोपायी डोंगरदरी वस्ती ताट्यापर्यंत पोहोचविण्याचं काम केलं। त्या महाकवीसाठी या संपूर्ण कलावंतांच्या वतीने एक वंदना होणे, श्रद्धांजली होणे 4 वेळी मी नेहमी म्हणत असतो की दादा तुम्हारी याद मुझे बहुत आती है। समाजाचे दादा आम्ही बाबा म्हणायचो कि दादा तुम्हारी याद मुझे बहुत आती है। दादा म्हणजे महाकवी वामनदादा कर्डक कि दादा तुम्हारी याद मुझे बहुत आती है, वही याद मुझे नासिक के उस झोपड़ी में ले जाती है। वामनदादा कर्डकाची माता बंधू भावांनो 4 ते 5 फुटाचं कच्च्या त्याचं ज्याला भेंडाळ्याचं घर म्हणतो आपण, ते भेंडाचं घर नाशिक शहरामध्ये आहे। म्हणून सांगणार वामनदादा कर्डकांना जर पैसा कमवायचा असतं तर वामनदादा कर्डकांनी नाशिक शहरामध्ये 25 ते 30 तळाची इमारत उभी झाली असती। लताबाई मंगेशकर सारख्या बाईनं वामनदादा कर्डकांच्या घरी पाणी भरलं असतं की दादा एक तरी गाणं गाव द्या हो। वामनदादा म्हणतात चुकून माझी 2 गाणी चित्रपटाला गेली। सांगा या गडीला माझ्या छडीला हिच्या साठी आलो मी सासूरवाणीला, आणि सलग हरणे दुरू दुरू पाखरं उडतात भुरू भुरू। वामनदादा म्हणतात की हे 2 गाणी माझी चुकून चित्रपटाला गेली। आमच्या जागी कोणी असतं ना तर सर्वात पहिले म्हणलं असतं पहिले एखादं गाणं चित्रपटाला जाऊ द्या आणि मग फेमस होऊन काही फरक पडत नाही। पण असा निस्वार्थी महाकवी म्हणून सांगणार कि दादा तुम्हारी याद मुझे बहुत आती है, वही याद मुझे नासिक के उस झोपड़ी में ले जाती है। रो रो कर वो याद मुझसे कहती है, रो रो कर वो याद मुझसे कहती है, देख झोपड़ी को मेरे मामन ने नाश रखी कभी धन दौलत पर। देख झोपड़ी को मेरे मामन ने नाश रखी कभी धन दौलत पर। मेरे मामन ने
भीम का दीवाना ये लगता है वामन का ये मेघानंद गीत यहाँ लिखता है सिकंदर भीम का दीवाना ये लगता है नीला नीला आसमां हो नीला नीला आसमां नीला नीला आसमां ये नीला नीला रास्ता चलना तो पूर तुझे चलना तो पूर तुझे भीम जी का वास्ता चलना तो पूर तुझे भीम जी से मिला हमें भीम जी से मिला हमें बहुत बड़ा रास्ता गाना आवडलं का पण टाळ्या वाजवायचा चलना तो पूर तुझे भीम जी का चलना तो पूर तुझे भीम जी का वास्ता मला सांगा दरवर्षी न चुकता धम्मचक्र परिवर्तन दिनाला नागपूरला कोण कोण जातं? नागपूरला जी जी मंडळी जातात त्यांनी हात वरती करायचा आहे. आणि मला वाटतं जे गेले नसतील ते शाहिराच्या गीतातून नक्कीच मनापासून पोहोचले असतील. बरोबर आहे प्रकाश भाऊ? तर एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या उमटवल्या. सुंदर अशा गीताकरता शाहिराच्याच लेखणीतून साकारले छान असायची. या ठिकाणी या झालेल्या गीतास खरं तर आपणच भंतेजींना द्यायला पाहिजे, पण भंतेजीला हे गीत इतकं सुंदर आवडलं की भंते संघपाल यांच्याकडनं या ठिकाणी 500 रुपयाचं धम्मदान या ठिकाणी आलेलं आहे. भंतेजींकरता जोरदार टाळ्या होत्या आपल्या सगळ्यांना. वा, नक्कीच म्हणेल की निशस्त्र सैनिकांचा सरदार माझा भीम. आमच्या ताई जयश्रीताई जावळे यांच्याकडनं या ठिकाणी 100 रुपयाचं धम्मदान या ठिकाणी मिळालेलं आहे. नितीनजी हजारे यांच्याकडनं या ठिकाणी 100 रुपयाची भेट आलेली आहे. दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी आदरणीय बाबासाहेब जाधव बुलढाणा यांच्याकडनं या ठिकाणी 200 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. तसेच आमचे सुखदेव काका जाधव यांच्याकडनं या ठिकाणी 200 रुपयाचं धम्मदान या सुंदर अशा गीताकरता आलेलं आहे. एकदा जोरदार जोरदार टाळ्या सर्वांकरता होऊन जाऊ द्या. आणि म्हणून धम्म परिषदला हॅलो मस्के साहेब यांनी या जागतिक परिषदेसाठी 5000 रुपयाचं धम्मदान दिलं. त्यांना धन्यवाद, मंगलकामना, शुभकामना. एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्वांच्या विरोधात. टाळ्यांची जरा कंजूसी होते का? मला वाटतं अजून टाळ्यावर जीएसटी लागायची, जेव्हा लागेल त्यावेळेस बघू. जोरदार जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या होणार. काय बात आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांकडनं ज्या पद्धतीनं होईल आपल्या परीनं या ठिकाणी जागतिक बौद्ध धम्म परिषद 2026 ज्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून त्याचे साक्षीदार होतात, इतिहासाचे साक्षीदार आपण होत आहात. आपल्याकडे जेवढं होईल त्या पद्धतीनं जास्तीत जास्त धम्मदान या ठिकाणी आपण या ठिकाणी द्यावं. आपल्या परीने जेही होईल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी माताजींकडं सुपूर्द करू शकता. आणि मी पुरुष एकदा आपल्या सर्वांना अपील करतो की आपल्याकडून जेवढं होईल तेवढं धम्मदान या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करावा.
झालं का हो? येऊ का चला वळूया पुन्हा एकदा आता 7 फेब्रुवारीला आपण सर्वांनी माता रमाईची जयंती थाटामाटात साजरी केलेली आहे आणि मग त्या रमाईवरचं एक सुंदर संगीत शाहिराच्या देखील साकारलं आहे जी रमाई आमच्या महिला भगिनींची प्रेरणा आहे त्या रमाईचं सुंदर संगीत आपण यानंतर कवी गायक भीम शाहीर मेघानंद जाधव यांच्याकडे या ठिकाणी ऐकणार आहोत शाहीर खालो 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 सर थोडी गेन गेली खालो 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 त्यागमूर्ती राष्ट्रमाता आई रमाई आंबेडकरांची आपण जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली 7 फेब्रुवारीला केली का नाही रमाईचं एक नवीन गाणं ऐकतो ऐकायचं का पुन्हा पुन्हा हातवरती करून सांगा वा आई रमाईसाठी त्या गाण्यासाठी कसं वाटणार होता चला बघा लहानपणी रमाईला रामी म्हणून लाडाने बोलायचे काय म्हणायचे लहानपणी रमाईला रामी म्हणायचे जशी जशी रमाई मोठी व्हायला लागली मग स्वे रमा बोलायला लागले बाबासाहेब आंबेडकरांसोबत रमाई लग्न झालं तर बाबासाहेब आंबेडकर रमाई लाडाने काय म्हणायचे राम बोलायचे आणि आपण काय म्हणतो रमाईला रमाई हे की नाही लहानपणीची रामी नंतरची रमा बाबासाहेब आंबेडकर रमाई सोबत लग्न झालं तर बाबासाहेब आंबेडकर रमाई लाडाने काय म्हणायचे रामू म्हणायचे आणि आपण काय म्हणतो रमाई बघा ध्यान देऊ नका गाणं काय बालपणापासूनची हे माझं नवीन गाणं आहे ते गाणं गाण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी युवालिकातील प्रकाश भाऊ आहेत तो गाणं आहे का बालपणापासूनची दुःख शोषित राही लहानपणीची रामी नंतरची रमा बाबासाहेब आंबेडकर लाडे काय म्हणायचे रामू आणि आपण रमाई बरोबर आहे बालपणापासूनची दुःख शोषित राही मोदी उषा झाला असता असतं की नाही
त्या बोधी वृक्षाला आपण मराठीमध्ये पिंपळा झाड बोलले जातो. ते पिंपळा झाड ज्याला मराठीमध्ये म्हणतो आणि बोलून हवा त्याला बोधी वृक्ष बोलले जातं. ते जगामधलं काही मोजक्या झाडांपैकी एक झाड आहे की ते 24 तास ऑक्सिजन देण्याचं काम करतं आणि बाकीचे झाड आहे जगामधले ते 12 तास ऑक्सिजन देण्याचं काम करतात आणि 12 तास कार्बन डायऑक्साईड सोडतात. जगामधलं एकमेव पिंपळा झाड ज्याला आपण मराठीत पिंपळा झाड म्हणतो बोलून हवा त्याला बोधी वृक्ष बोलले जातं. हे जगामधलं काही मोजक्या झाडांपैकी झाड आहे की ते 24 तास ऑक्सिजन देण्याचं काम करतं. तसाच बुद्ध धम्म आहे, हा 24 तास ऑक्सिजन देण्याचं काम करतो. बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे विचार सुद्धा 24 तास ऑक्सिजन देण्याचं काम करतात. बघा एक झाड आहे बोधी वृक्षाचं मोठं, त्याला फांद्या आहेत, त्याला खोड आहे मोठं, सगळ्यात मोठं खोड, ते खोड बाबासाहेब आहे. त्याला मुळे आहेत, जमिनीला घट्ट धरून असते, त्याला खत पाणी भेटलं की त्याला ती पाणी फुटत असते. आणि आता तुम्ही पालवी झंड चालू सर काही दिवसात पालवी यायला लागेल. ती पालवी आली, ती पालवी एकत्र आली की उन्हाळ्यामध्ये त्या आजूबाजूला सगळ्या परिसरात सावली देण्याचं काम करते. मग तिथं माणूस असेल, मुक जनावर असेल, ते येऊन मस्त शांत बसत थंडगार सावलीला बसत असतो. म्हणून सावली ध्यान देणं का महत्वाचं आहे. भीम महाबोधी वृक्ष, भीम महाबोधी वृक्ष रमात्याची पालवी, 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 भीम महाबोधी वृक्ष रमात्याची पालवी. दमवले की नाही. एक राहिले 5 नंबर ज्याचं नाव होतं सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर म्हणून सांगणार आहे. भीमरमाईचा तो, भीमरमाईचा तो लाडका यशवंत, रमाईचा तो लाडका यशवंत, भीमरमाईचा तो लाडका यशवंत, भीमरमाईचा तो लाडका यशवंत, असा
परी माया कोटी लावी बाबासाहेब रमाई यशवंता परी माया कोटी लावी राम रमा राम मी पाहिली रमाई पाहिली रमाई मी पाहिली रमाई पाहिली रमाई मी पाहिली रमाई या गीतामध्ये 6 अंतरे आहेत. रामी रमा रामो पाहिली रमाईपर्यंत शेवटचा अंतरा सादर करतो 3 अंतरे गातो आई बाप जाण्याचं आई बाप जाण्याचं शिरी डोकर दुःखाचं आई बाप जाण्याचं शिरी डोकर दुःखाचं आई बाप जाण्याचं शिरी डोकर दुःखाचं त्याच दुःखात शोधत होती राणीदार सुखाचं आई बाप जाण्याचं आई बाप जाण्याचं शिरी डोंगर दुःखाचं आई बाप जाण्याचं त्याच दुःखात शोधत होती राणीदार सुखाचं मेघानंद सदा तिचे मेघानंद सदा तिचे गुण गात राही मेघानंद सदा तिचे गुण गात राही मेघानंद सदा तिचे मेघानंद सदा तिचे गुण गात राही रामी रमा राम मी पाहिली रमाई पाहिली रमाई मी पाहिली रमाई पाहिली रमाई मी पाहिली रमाई बालपणापासूनची दुःख शोषित राही बालपणापासूनची बालपणापासूनची दुःख शोषित राही गाणं आवडलं ना साहित्य तुला काय असलं चला गाणं सुरू करेल रामी रमा राम मी पाहिली रमाई 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 पाहिली रमाई मी पाहिली रमाई पाहिली रमाई मी पाहिली रमाई पाहिली रमाई मी पाहिली रमाई सोडो रे भैया हा. कडे बघ. हॅलो हॅलो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे फारच सुंदर रमाईचं कौतुक केलेलं आहे रमाई आहेत म्हणून आपण आहोत गाण्यामध्ये अतिशय सुंदर अशी लहर होती मी सर्व संचकांना आणि मेघानंद भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय
नंदाताई गायकवाड उपायुक्त मनपा जालना हे आलेले आहेत. त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. आमचे गुंडाणे काका धनराजी गुंडाणे सर यांच्याकडनं झालेली तास कोर कमिटीचे 500 रुपयाची भेट. धन्यवाद. लेडीज या कोर कमिटीच्या गुंजरगे मॅडम या, महिलांनी या कोर कमिटी 2-3 जणी या. राजेंद्रजी ओळ साहेब पुण्यावरून आले, त्यांच्याकडनं झालेली तास 1000 रुपयाची भेट आहे. तर जोरदार टाळून दान शिवतेसाठी धन्यवाद. खरं तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आमच्या कोर कमिटीचे पदाधिकारी यांनी मात्र जास्तीत जास्त महिलांनी मात्र अतिशय सहभाग घेतला. पुरुष तर होतेच, पण महिलांनी अतिशय येत्या काळामध्ये आज तर चक्क गायकवाड साहेबांच्या पत्नीची तब्येत बरी नसताना सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला सेशनला करण्याची जबाबदारी कशी असते, माणसाला जबाबदार कसं असते, सर्वांनी त्यांचा जोरदार टाळ्या वाजवायचे.